रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा खूपच स्पेशल आहे। 40+ 50+ अशा महिलांसाठी। वय वाढतं तसं आपण आपली लाईफस्टाईल ही बदलायला हवी, राईट? पण याचा अर्थ असा नाही की आपण फॅशन पासूनच दूर राहणं। उलट योग्य साडी निवडली तर साडीमध्ये तुम्ही ग्रेसफुल, एलिगंट आणि सुंदर दिसाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की 40+ महिलांनी कोणत्या साड्या ह्या अवॉइड कराव्यात म्हणजे टाळाव्यात, आणि कोणत्या साड्या त्यांनी वापरल्या नेसल्या तर त्यामध्ये त्यांचा लुक हा सुंदर दिसेल। तर तुम्हीही 40+ असाल आणि तुम्हीही कन्फ्यूज असाल की आपल्यावर कुठली साडी ही सुंदर दिसेल आणि आपण कुठल्या साड्या ह्या टाळाव्यात, तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की 40+ महिलांनी कोणत्या साड्या ह्या अवॉइड कराव्यात। नंबर 1, हेवी स्टोन वर्क, एम्ब्रॉयडरी वर्क किंवा जरी वर्क ह्या ज्या साड्या आहेत ह्या तुम्ही डेली वेअर साठी अवॉइड करा। यामुळे काय होतं की आपली बॉडी जी असते ती आणखीनच बल्की दिसते, आणि बॉडी बल्की दिसल्यामुळे आपलं वय त्यामध्ये जास्त दिसतं। त्यामुळे तुम्ही खूप हेवी किंवा खूप एम्ब्रॉयडरी वर्क किंवा खूप जास्त जरी वर्कच्या ज्या साड्या आहेत त्या शक्यतो टाळाव्यात। तुम्ही सिंपल सोबर साड्या जर वापरल्या तर तुमचा लुक त्यामध्ये खूपच मॉडर्न आणि स्टायलिश आणि यंग देखील दिसेल। नंबर 2, खूपच ब्राईट आणि निऑन कलर, निऑन ग्रीन कलर अशा प्रकारचे जे कलर आहेत हे शक्यतो तुम्ही अवॉइड करा। हे जे कलर आहेत हे आपल्या स्किन वरती हर्ष वाटू शकतात आणि त्यामुळे आपलं एज हे जास्त दिसून येतं। त्यामुळे हे जे कलर आहेत हे तुम्ही अवॉइड करा। नंबर 3, साडीची प्रिंट, खूप जास्त ब्रॉड प्रिंट, हेवी प्रिंट ह्या ज्या साड्या असतात ह्या अवॉइड करा। यामुळे काय होतं की ह्या ब्रॉड प्रिंट, ब्रॉड फ्लोरल प्रिंट किंवा अशा ज्या लाइनिंगच्या ब्रॉड प्रिंट आहेत ह्या तुम्ही शक्यतो अवॉइड करा। यामुळे काय होतं की आपली जी बॉडी असते ती भरदार दिसते आणि त्यामुळे आपलं वय हे जास्त दिसतं। तर तुम्ही ह्या ब्रॉड प्रिंटच्या ज्या साड्या आहेत, ब्रॉड फ्लोरल प्रिंट किंवा कुठलीही प्रिंट असू देत, ह्या तुम्ही शक्यतो अवॉइड करा। स्मॉल प्रिंटच्या साड्या ह्या निवडा। नंबर 4, खूपच ट्रान्सपरंट फॅब्रिक। आता जॉर्जेट, नेट फॅब्रिक हे चालतं, बट खूपच ट्रान्सपरंट किंवा खूपच पातळ जे फॅब्रिक आहे ते अवॉइड करा। याने काय होतं की आपला जो एलिगन्स असतो तो कमी होतो आणि त्यामध्ये आपला लुक हा तितकासा चांगला दिसतही नाही, आणि हे तुमच्या एज ग्रुपलाही सूट देखील होत नाही। त्यामुळे खूपच ट्रान्सपरंट जे फॅब्रिक आहे ते तुम्ही अवॉइड करा। नंबर 5, खूप टाईट स्टाईल ड्रॅपिंग। आपल्या बॉडीला चिकटून बसणारी जी साडी आहे ती नेहमीच फ्लॅटरिंग दिसत नाही, त्यामुळे ती देखील तुम्ही अवॉइड करा। खूप टाईट अशी ड्रॅपिंग तुम्ही करू नका, ते ही व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामध्ये आपण दिवसभर किंवा कुठे प्रोग्राम साठी गेलो तरीही ते आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही। त्यामुळे खूप टाईट ड्रॅपिंग हे देखील तुम्ही अवॉइड करा। आपण बघितलं की 40+ 50+ महिलांनी कोणत्या साड्या किंवा कशा प्रकारच्या साड्या हे अवॉइड कराव्यात। आता आपण बघूयात की 40+ महिलांनी कशा प्रकारच्या साड्या या निवडाव्यात। नंबर 1, सॉफ्ट आणि फ्लॅवी फॅब्रिक निवडा। मध्ये सिल्क, कॉटन सिल्क, लिनॉन, शिफॉन असे जे फॅब्रिक आहेत ते कम्फर्टेबल असतात आणि क्लासी देखील दिसतात। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या साड्या ह्या निवडा, असे फॅब्रिक तुम्ही निवडा, मध्ये तुम्ही नक्कीच ग्रेसफुल आणि युथफुल दिसाल। नंबर 2, एलिगंट कलर निवडा। पेस्टल, अर्थी टोन, नेव्ही ब्ल्यू, बॉटल ग्रीन असे कलर निवडा। आता हे जे कलर आहेत हे मॅच्युरिटी आणि ग्रेस दाखवतात, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे कलर हे साडीमध्ये निवडा। यामध्ये तुमचा लुक हा नक्की स्टायलिश, मॉडर्न आणि आहात त्यापेक्षा यंग दिसेल। नंबर 3, स्मॉल प्रिंट आणि नीट प्रिंटच्या ज्या साड्या आहेत त्याच निवडा। आता स्मॉल प्रिंटच्या ज्या साड्या आहेत त्या आपला लुक स्लिम दाखवतात आणि स्लिम लुक दाखवल्यामुळे आपण त्यामध्ये ऑटोमॅटिकच यंग दिसतो। तर तुम्ही साड्या निवडताना ब्रॉड प्रिंट ऐवजी स्मॉल प्रिंटच्या ज्या साड्या आहेत,
स्मॉल फ्लोरल प्रिंट, स्मॉल लाइनिंग प्रिंट अशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडू शकता. नंबर 4, साडीच्या बॉर्डरवर देखील लक्ष द्या. ब्रॉड बॉर्डर म्हणजे मोठी बॉर्डर जी असते ती आपली हाईट कमी दाखवते आणि स्मॉल बॉर्डर जी असते ती खूपच जास्त प्लेन वाटते. मीडियम बॉर्डरची जी साडी असते ती खूप सुंदर आणि छान दिसते. तुम्ही खूप ब्रॉड किंवा खूप बारीक बॉर्डरच्या ज्या साड्या आहेत त्या अवॉइड करा. तर तुम्ही काय करा, मीडियम बॉर्डरची साडी ही निवडा. त्यामध्ये तुमचा लुक हा बॅलन्स दिसतो. नंबर 5, ब्लाउज डिझाईन. ब्लाउज डिझाईन देखील इम्पॉर्टंट असते. तर तुम्ही ब्लाउज डिझाईन मध्ये काय निवडू शकता, बोट नेक, व्ही नेक, यू नेक अशा प्रकारच्या ज्या ब्लाउजच्या डिझाईन आहेत ह्या निवडा. यामध्ये तुमचा लुक कम्फर्टेबल आणि क्लासी दिसेल. तर तुम्ही हेवी असाल, प्लस साईज असाल तर तुम्ही काय करू शकता, बोट नेक जो आहे तो तुम्ही थोडासा पसरट घ्या, जेणेकरून तुमच्या मानेची उंची ही लांब दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला यंग आणि स्लिम लुक मिळेल. आता व्ही नेक मुळे आपली मान ही उंच दिसते आणि मान उंच दिसल्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिकच तिथे यंगर आणि स्लिम लुक मिळतो. त्यामुळे तुम्ही यू नेक, व्ही नेक, बोट नेक अशा प्रकारच्या ब्लाउज डिझाईन्स या निवडू शकता. 6, योग्य ड्रॅपिंग करा. नीट प्लेट, व्यवस्थित पल्लू हेच तुमचा कम्प्लीट लुक हा डिफाईन करतं. त्यामुळे तुम्ही योग्य ड्रॅपिंग करा, हे देखील महत्वाचं आहे. नंतर आहे ज्वेलरी. हेवी ज्वेलरी ही तुम्ही शक्यतो अवॉइड करा. हेवी ज्वेलरीने काय होतं की आपला लुक हा आणखीनच एजेड दिसतो. तर तुम्ही अगदी मिनिमम ज्वेलरी किंवा मीडियम ज्वेलरी वापरू शकता. मिनिमम ज्वेलरी मध्ये आपला लुक हा युथफुल आणि क्लासी दिसतो. तर तुम्ही अशा प्रकारे एक छोटंसं मंगळसूत्र किंवा छोटासा नेकलेस देखील वापरू शकता. खूप जास्त हेवी ज्वेलरी वापरू नका, त्याने आपला लुक हा बल्की दिसतो आणि एजेड वाटतो. त्यानंतर कम्फर्टेबल फुटवेअर घाला. ज्या फुटवेअर मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तोच फुटवेअर तुम्ही साडीवरती किंवा कुठल्याही आउटफिट्स वरती घाला. त्याने तुमचा लुक आणखीनच ग्रेसफुल दिसेल. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स. तुम्ही कितीही चांगली साडी घातली, तुम्ही कितीही चांगलं रेडी झाला आहात, बट तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सच नसेल किंवा तुम्ही ती साडी कॉन्फिडन्सने कॅरी करत नसाल तर तुमचा लुक तिथे अजिबातच व्यवस्थित दिसणार नाही. तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स देखील हा असायला हवा. तर मैत्रिणींनो, वय हे फक्त नंबर आहे. तुमची स्टाईल ही टाइमलेस असू शकते. योग्य साडी निवडा, योग्य स्टायलिंग करा आणि स्वतःलाच फील करा कॉन्फिडंट आणि एलिगंट. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.